जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. तिथे लावायचं असतं का ते? तिथे नुसतं लावायचं. अरे कुकू, ते त्याच्यामध्ये दिलंय ना बुक मध्ये, त्याच्यात लावायचं असतं. निघतं पण का? बापरे, चिटकवून ठेवलं सगळं. आणि आम्ही आता एक रील बनवणार आहोत, माय वाईफ व्ह्यूज आणि माय व्ह्यू असं. वेडी आहे का तू? वेडी आहे. फॉर द चेंज स्वतःने सीट बेल्ट लावलाय, स्वतःने सीट बेल्ट लावलाय आणि खेळते. कोणी लावला सीट बेल्ट? तू लावला? कोण बसलं एकटं एकटं? छान छान बसलंय बाबा. सीट तिकीट बुक केल्याचं काहीतरी झालाय फायदा आम्हाला. तसं नाही, मी सांगू तुला कसं काढायचं. कोण आहे का? फ्रेंड आहे तुझी? फ्रेंड आहे? फ्रेंड आहे का? मायलिकींच्या मस्त झोपा काढून झाल्या तिथे आणि आत्ता उठल्यात. काय काय काय? रडली पण नाही. मजा आली का तुला? मजा आली तुला? हा? आणि तुला कोण भेटला? फ्रेंड गेला ना. तुला फ्रेंड कोण भेटला तिकडे? लँड होते फ्लाईट ती बघून. बाज्य म्हणजे काय? बाज्य म्हणजे काय? आता ती बोलायला लागली ना, तिला ते जास्त. मला मगाशी काय बोलते माहितीये का? बाबा मी एअरप्लेन मध्ये बसलेली आणि मस्ती केली. बेसिकली याच गोष्टी आहेत की यांना नाही लक्षात राहत, पण आपण ते मोमेंट्स जास्त एन्जॉय करतो. म्हणजे 2 वर्ष आधी जोपर्यंत समजत नाही. तसं नाही, मला तर फुल ज्ञानाचे जे चेंजेस दिसतात. जेव्हा आम्ही 7 months ज्ञाना होती तेव्हा आम्ही ट्रॅव्हल केलेलं. नंतर ज्ञाना 1 yearची झाली तेव्हा आम्ही ट्रॅव्हल केलेलं. नंतर कधी केलं? 1.5 वर्ष. हां. आणि मग नंतर 2 वर्षाची झाली तेव्हा ट्रॅव्हल केलं आहे. सो मला ना ते खूप एव्हरी मंथ मी ट्रॅव्हल करायची, मला वेगवेगळं ज्ञानामध्ये चेंजेस दिसायचे. यावेळेस तर खूप जास्त चेंजेस दिसतात तिच्यामुळे. मी भरपूर चालते पण आहे, याच्या आधी बिलकुल चालायची नाही. Yes. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत दिल्ली एअरपोर्टला. आणि दिल्लीवरून आता पुढचं प्लॅन काय आहे आम्हालाच माहीत नाही. ॲक्च्युली आयटनरी बनवलेली, पण थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस केलं आहे. सो बघूया आता कसं. आणि आम्ही पोचलेलो आहोत फायनली दिल्लीला. हॅलो दिल्ली. हॅलो बोला. हॅलो. ओके. एप्रिलमध्ये बसली होती आणि मजा केलीस? जंपी जंपी केलीस? नाही केली? मग शांत बसलेलीस? हां. फ्लाईटमध्ये दिदी मी फ्रेंड झाली तर तिच्याबरोबर चाललेली. आमच्याबरोबर नाही यायचं? नाही यायचं का? येस. दिल्ली एअरपोर्टला कधी आलेलो? मागच्या वेळेसच आलेलो, हाँगकाँगच्या वेळेस. सो आम्ही निघालेलो आहोत एअरपोर्टमधून बाहेर. आणि सडन प्लॅन आता चेंज झाला आहे परत. ॲक्च्युली जाणार होतो दुसऱ्या ठिकाणी,
पण आता चाललो आहे तिकडे जायचं त्याच ठिकाणी. प्लॅन ए ॲक्टिवेट केला, प्लॅन बी होता आधी, प्लॅन ए ॲक्टिवेट केला. तर टॅक्सी बघतो. आणि हे इकडे अशी बसली, एवढं भारी वाटतं. आता असं वाटतं की ती बर्ड बेबीची आणली असती बरं झालं असतं, पण ॲक्च्युली तिच्यामध्ये एवढं सामान नसतं राहिला. पण पुढच्या वेळी तुला बर्ड बेबीची बॅग 100% अशी बसून मस्त. हॅलो हॅलो बोलतो. सो आम्ही ओला उबर बुक केली आहे आणि मोठी अर्टिगा मिळाली आहे. अर्टिगा आहे की XL6 आहे? अर्टिगा. मागच्या वेळी पण अर्टिगा होती ना? आपण मनाली ट्रॅव्हल. हो अर्टिगा होती. आणि आम्ही या गाडीने आम्हाला आता 3-4 तास. कितना घंटा लगेगा भैया? 3 घंटे तो लगेगा. 3 घंटा 3 तास आम्हाला प्रवास करायचा आहे आणि जायचं आहे. लेट्स सी, बघूया कसं होतं आहे. आणि कुठे चाललं डेस्टिनेशन तुम्हाला आता पोचल्यावर कळेल एक्झॅक्ट डेस्टिनेशन काय आहे आमचं. कारण खूप पण मस्त मागे. मजेदार आहे आणि मजा आहे. ये भी कुछ डेवलप भी हो रहा है, कुछ डेवलप हो भी चुका है. अब मैं आपको मथुरा 11 किलोमीटर आहे सिर्फ. जहाँ हरिलाल की जय. हो. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत वृंदावनमध्ये, मेरो वृंदावन. आणि दादांनी आम्हाला खूप चांगली माहिती सांगितली आणि आम्ही तर प्रेम मंदिर आहे. आणि इथे टायमिंग आता इकडे दिसत नाही, ते आलंय 8:30. हाँ 8:30. 8:30 सकाळी इथे आम्ही येऊ. आणि गर्दी तर आहे बरीच, कारण आता होळी जवळ येणार आहे ना, त्यामुळे होळीला खूप मोठी होळी असते. म्हणजे 25 तारखेपासून होळी आहे आणि आम्ही लकीली त्याच्या आधीच सगळं आवरून निघणार आहोत, कारण की होळीला एवढी गर्दी असते की हिला घेऊन चालणं इम्पॉसिबल आहे. येस, फायनली आम्ही एक हॉटेलमध्ये रूम म्हणजे लगेच मिळालं आहे, असं नाही की नाही मिळालं आहे. आणि आम्ही पोचलेलो आहोत फायनली वृंदावनमध्ये. वृंदावन कोण आलंय? कोण आलंय? प्रेम मंदिर एकदम जवळ. प्रेम मंदिर पण जवळ आहे, बाकी बिहारी पण जवळ आहे, सगळंच जवळ आहे. म्हणजे रूम असा आम्हाला पाहिजे होतं की सगळ्या गोष्टी जवळ पाहिजे होत्या आणि तसंच मिळालं आहे. सो आणि आता मी थोडंसं फ्रेश होऊन पटपट 10 वाजलेत, फ्रेश होऊन पटपट जातोय पेटपूजा करायला, कारण की सकाळपासून जेवणाचे खूप वांदे झालेत. खाल्लंय थोडंफार असं चटरपटर खाल्लंय, पण जेवणाचे वांदे झालेत, कारण की दुपारची फ्लाईट असते ना की असं सगळं वांदे होतात. नाही पण ते बेटर आहे. ज्ञानाची हालचाल झाली, दुपारची फ्लाईट होती. ज्ञाना काय झोपूनच झाली, फ्लाईट मध्ये पण झोपून 5 वाजता 7 वाजता एवढ्या लवकरची काय करायची. परत आपल्या एअरपोर्टला किती लवकर यायला लागतं, बॉम्बे एअरपोर्ट. ठीक आहे, चला फ्रेश होऊन आम्ही थोडेसे जातोय राऊंड अप मारायला. आता आम्ही निघालेलो आहोत. काय नाही, कपडे बिपडे चेंज करायचे नाही, काय नाही, असं ठरवलं आणि निघालो. फक्त आमच्या चिडूकने जॅकेट घातलंय छान छान. कोणी जॅकेट घातलंय? सो आम्ही जिथे राहिलो तिथून सगळं जवळ आहे. हा जो चौक आहे, इकडे गाड्या इकडे जातात, त्या जातात जो मेन मंदिर आहे तिकडे, बाकी बिहारी मंदिर, आणि ह्या साईडला प्रेम मंदिर आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर. आणि आमचं हॉटेल इथं आहे. आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये आलो जेवण्यासाठी. छान रेस्टॉरंट, प्युअर व्हेज आहेत सगळे. आम्ही नूडल्स मागवलेले हिला खाण्यासाठी, पण ते आहेत तिखट, त्यामुळे ते आता आम्हाला दोघांना खायला लागतील. दुसरं काय मागवून नाही जमणार. तिच्यासाठी नूडल्स दुसरे मागवलेत आणि इथे मागवलं आम्ही सोया चाप. फाल्गुनी, आणि त्यामध्ये जर शॉपिंग हा नाव आला नाही तर कसं चालेल. जेवलोय तर म्हणते एक राऊंड मारून येऊया. तिला माहिती होतं इथे शॉप आहेत म्हणून कपड्यांचे. इथे लेंगे लावलेत, म्हणजे घरून काय घेऊन नसेल आलं तरी पण चाललं असतं. लेंगे किती सुंदर.
काय ग आवडलं का काय? अजिबात नाही. नाही ना? क्वालिटी नाही. हा ते वन टाइम यूज साठीच आहे, क्वालिटी काय देणार. आणि आम्ही आता शोधतोय असंच काहीतरी बघतोय याच्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी काय डेकोरेशन करता येईल का, त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी बघतोय. आणि हिला ही दाखवतोय मला. कोणी घेतलं? बाबाने सरप्राईज घेतलं. आईला दाखवलं तू? मला बोलते बाबा माझ्याकडे हे नाहीये बाबा. मी बोललो खरं सांग नाहीये. बोलते नाहीये. बोलते पिंक आहे, येल्लो नाहीये. सुंदर पाळणे आहेत हे बघा, किती सुंदर. खूप सुंदर सुंदर आहेत. 350 की. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.